नमस्कार मित्रांनो, अखेर संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे। प्रत्येक कुटुंबातील एकतरी लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असेल किंवा भविष्यात घेणार असेल तर या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी GR बघू शकता। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा 7 फेब्रुवारी 2025 रोजीचा GR आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की त्यांनी शासन निर्णयामध्ये काय सांगितले आहे तर डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। मग क्षेत्रीय स्तरावरून दिनांक म्हणजे 28/1/2025 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील या जे लाभार्थी आहेत त्यांची डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्यांची संख्या आहे 29,77,250 इतकी आहे। त्या आधार व्हॅलिड झालेले जे आहेत ते आहेत 19,74,085 इतके आहे। मग माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्याचे डीबीटी पोर्टलवर केवळ डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिड झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। म्हणजे फक्त 19,74,085 लाभार्थ्यांनाच या ठिकाणी हे पैसे मिळणार आहे। म्हणजे जवळपास 10 लाख लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आधार व्हॅलिडेट करून घ्या। म्हणजे काय आधार व्हॅलिडेट म्हणजे काय अनेकांना प्रश्न पडतो। तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेसोबत डीबीटी लिंक करून घ्या। लगेच बँकेत जा आणि तिथे डीबीटी लिंकचा फॉर्म भरून द्या किंवा पोस्टामध्ये नवीन खाते उघडा। ते लगेच एका दिवसात तुम्हाला डीबीटी लिंक खाते मिळून जाईल आणि डायरेक्ट त्याच्यात तुमचे पैसे जमा होतील। मग या 2 महिन्याचे पैसे जमा करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आहेत 9,35,297 लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत 10,38,788 असे एकूण 19,74,085 लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचा हप्तासाठी 610 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। आणि हे 610 कोटी रुपये या ठिकाणी शासनाने लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केलेले आहे। मग लवकरच म्हणजे उद्यापासून आपल्याला हे पैसे डीबीटीद्वारे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण की या ठिकाणी जी वितरण अर्थसहाय्याची वितरण कंपनी आहे डीबीटीद्वारे जी महा-IT कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांना तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना दिलेल्या आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना आधीचे पैसे मिळालेले नाही आणि ज्यांचे व्हॅलिडेशन झाले नाही त्या सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येत आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील अर्थसहाय्याचे केवळ डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे। त्यामुळे या सर्व जिल्हा आणि तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य योजनेचे निधी बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्याचे वितरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही। यास्तव सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावरून विशेष मोहीम राबवण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांना पुनश्च सूचित करण्यात येत आहे। डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्याच्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील, याची दक्षता घ्यावी। म्हणजे मित्रांनो, आता तुम्हाला लवकरच हे पैसे मिळणार आहे आणि ज्यांचे झाले नाही ते त्यांचे आधार व्हॅलिडेशन हे युद्धपातळीवर करून घेण्यात येणार आहे। काही लाभार्थ्यांचे प्रश्न आहे ते काय आहेत बघूया। काही लाभार्थ्यांना मागील पैसे सुद्धा मिळालेले आहेत। या ठिकाणी बघा 3,000 रुपये मिळाले बदनापूर तालुका जिल्हा जालना या ठिकाणी मिळालेले आहे। 6,000 रुपये झालेच पाहिजे असे त्यांची मागणी आहे। तर 6,000 रुपयेसाठी बच्चू कडू यांच्या मार्फत अनेक आंदोलने चालू आहेत। तर मला काल 3,000 रुपये आले, धन्यवाद सर। या ठिकाणी बघा अशा पद्धतीने पैसे मिळण्यास सुरू झाले आहे। भाऊ, मला श्रावणबाळ योजनेचे 4,500 रुपये जमा झाले आहेत। तर धन्यवाद, माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद। अशा पद्धतीने कमेंटमध्ये माहिती आलेली आहे। 1 महिना डीबीटीने आला आहे, आता बाकीचे कधी येणार। तसेच या ठिकाणी मला जानेवारीमध्ये 20 तारखेला पैसे आले पण मला हे डीबीटीने आले किंवा नाही हे माहिती नाही। सातारा, तर या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना 18 ते 20 तारखेच्या दरम्यान पैसे जमा झालेले आहेत
म्हणजे 18 ते 20 जानेवारी दरम्यान त्या सर्व लाभार्थ्यांना डीबीटीने पैसे मिळालेले आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना डीबीटीने पैसे मिळालेले आहे म्हणजे त्यांचं आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे त्या सर्व लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिन्याचे पैसे 100% मिळणार आहे। अनेक जण विचारतायत तर कधी पैसे मिळणार, तर या ठिकाणी पैसे आपल्याला उद्यापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे। 3-4 महिन्यापासून ज्या लाभार्थ्यांचे पैसे आलेले नाहीत तर त्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात चौकशी करा। तुमचे काही कागदपत्रे अपूर्ण असतील तर ते त्या ठिकाणी नेऊन द्या, म्हणजे तुमचं पैसे जे आहे ते वेळेवर येतील। काही लाभार्थ्यांचे वाटप सुरू आहे, तेही पैसे तुमच्या खात्यावर लवकरच येणार आहे, परंतु काही त्रुटी असतील तर त्या लगेच पूर्ण करून घ्या। मग सर इंदिरा गांधी योजना की डीबीटी लिंक करण्याचे एक आहे। जर इंदिरा गांधी योजनेसाठी जे निराधार योजना आहे इंदिरा गांधी, त्या लाभार्थ्यांना सध्या डीबीटी लिंक करण्याची आवश्यकता नाही, परंतु जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ती नक्की डीबीटी लिंक करून घ्या, कारण की कधीही आपल्याला आधार कार्ड लिंक बँक खात्याचा फायदाच होणार आहे, कारण की आधार कार्ड जे आहे त्या आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही पैसे सुद्धा काढू शकता। त्यामुळे लवकर आपले खाते हे आधार कार्डशी जोडलेले आपल्याला कधीही फायद्याचे राहणार आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी कधी पैसे मिळणार, तर उद्यापासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। पोस्ट ऑफिसमध्ये पैसे येत होते म्हणजे ते डीबीटी लिंक आहे का? पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांचे खाते आहे ते सर्व खाते डीबीटी लिंक आहे। मग अशा पद्धतीने सर्व जिल्ह्यातील पैसे हे मिळणार आहे। ज्या 3-4 महिने झाले अजून पैसे मिळालेले नाही, मग या ठिकाणी 3-4 महिनेपासून ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांनी आपले तहसीलमध्ये जाऊन चौकशी करा, तरच आपल्याला पैसे मिळणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो असेच आणखी कमेंट आहे, अनेक जणांना पैसे लवकर मिळालेले नाही। मग या ठिकाणी यांनी प्रश्न विचारला आधार व्हॅलिडेशन म्हणजे काय? तर आधार व्हॅलिडेशन म्हणजे काय, तर आपले आधार हे सत्यता पडताळण्यासाठी आपल्या बँक खात्याशी जोडणे गरजेचे आहे। आपले बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले गेले म्हणजे आपले आधार व्हॅलिडेशन झालेले आहे असं समजावं। त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। जर आपल्याला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आपल्याला पैसे जमा झाले तर नक्कीच कमेंट करून सांगा, म्हणजे इतर लाभार्थ्यांनाही त्या ठिकाणी कळेल। अशा पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट होते। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।